किडनी स्टोन हा किती घातक आहे? असंही होऊ शकतं की बिना साईन सिम्पटम्स तुमची किडनी पूर्ण डिटोरिएट होऊ शकते. प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट झाले स्टोन आणि त्याला काहीच ट्रीटमेंट नाही, ऑपरेट पण नाही नाही करतायत का? ऑपरेट नाही करतायत, भूल चालत नाही. अशा बऱ्याचशा केसेस आम्ही ट्रीट केलेल्या आहेत. किडनी स्टोनचं प्रमाण का वाढलं? सेडेंटरी लाईफ म्हणजे आपल्याला तहान लागलेली असते, पण कामाचा व्याप एवढा असतो, आपण पाणी पिणं दुय्यम समजतो. म्हणजे एक फॅमिली अशी आहे, मी वडिलांनाही ट्रीट करतोय, मुलालाही ट्रीट करतो आणि नातवांनाही. आई वडील 2 वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन आलेले, बाळ रडतंय, तरसत होतं. त्या आईची परिस्थिती मला बघवत नव्हती. मी 2 वर्षाच्या बाळाला 10 mm असतो. किती तथ्य आहे की सर्जरी करावीच लागते तुम्हाला? 20 mm लाही ऑपरेशन करावं लागत नाही. हा. कधी 7 mm लाही तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. पेशंट सांगतात, सर युरेटर म्हणजे जी लघवीची नलिका आहे नलिका, हा, ती तर फक्त 6 mm चीच आहे, मग 20 mm चा स्टोन जाणार कसा? किडनी स्टोनचं एक टिपिकल पेन असतं, त्याला म्हणतात लॉइन टू ग्रॉइन पेन. पाठीत चालू होतं आणि पुढे येतं पायापर्यंत आणि मांडीपर्यंत, ते इथपर्यंत एक्सटेंड होतं. ते असं होऊ शकतं की तुम्हाला लघवी अडकल्यासारखी होते किंवा सारखं जावंच लागणं, हे खडं असण्याचं लक्षण आहे. ह्यांना सांगितलं डॉक्टरांनी की बिअर प्या, स्टोन निघून जाईल. म्हणजे कोविड नंतर इतकं व्हिटॅमिन सी घेतलेलं आहे, तर इव्हन तुम्ही पित्ताची जी औषधं घेतात त्यातली बरेचशी पित्ताच्या औषधांमुळे सुद्धा तुम्हाला स्टोन तयार होतात. आज आपण तितक्याच कॉमन पण पेनफुल विषयावरती बोलणार आहोत, तो म्हणजे किडनी स्टोन. एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोन झाला तर त्याला सांगितलं जातं की तुला आता सर्जरी करावी लागणार. पण आज जे डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांनी 17,000 पेक्षा जास्त पेशंटचा किडनी स्टोन विदाऊट सर्जरी बरा केलाय. 28 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. मी बोलत आहे डॉक्टर निलेश कटारिया सरांबद्दल. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय, किडनी स्टोन कसा होतो आणि किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील आणि रिच इन मीडिया प्रेझेंट बोलधोरण चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मला वाटतं की पॉडकास्टची सुरुवात जर आपण करतोय तर मला वाटतं ह्या प्रश्नानेच आपण करूयात की किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय आणि तो कसा तयार होतो. किडनी स्टोन म्हणजे आपली किडनी काय करते, आपल्या शरीरामध्ये जे 5-6 लिटर ब्लड फिरत असतं त्याला कंटिन्युअसली फिल्टर करायचं काम किडनी करते. राईट. फिल्टर करताना ते साधारणतः 3 ते 4 गोष्टी कंटिन्युअसली आपल्या शरीरामधून बाहेर काढते. एक तर पहिली जी प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे, दुसरी जी आपल्या शरीराला अनावश्यक आहे, आणि अशी गोष्ट जी आपल्या शरीराला त्रासदायक आहे. राईट. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर दिवसभर सारखं पाणी पित राहिलं काय होतं? वॉशरूमला होतं जास्त, कारण पाणी जास्त झालं की किडनी ते एक्स्ट्रा झालेलं पाणी बाहेर काढते. बरोबर. तुम्ही 3-4 दिवस कंटिन्युअस खूप स्ट्रॉंग औषधं खाल्ली तर तुम्हाला युरिनचा कलर चेंज होतो, रेडिश ब्राउनिश होतो ना. तर तो का होतो? कारण जे एक्सेस झालेले मेडिसिन्स आहेत ते जर ब्लड मध्ये राहिले तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात. राईट. आणि त्याचे तुमच्या किडनीवर, लिव्हरवर, बाकी ऑर्गन्सवर त्याचे दुष्परिणाम होतात. राईट. तर त्यासाठी आपल्याला निसर्गानेच देणगी दिलेली, किडनी काय करतात, ते एक्स्ट्रा झालेलं ते ब्लड मधून काढून युरिन मधून बाहेर फेकतात आणि त्यामुळे कलर चेंज होतो. राईट. किंवा तुम्ही डायबेटिक पेशंट घ्या, ज्यांना डायबिटीज आहे, त्यांच्या युरिन मधून शुगर जाते, कारण ऑलरेडी जास्त झालेली आहे. शुगर जास्त राहिली तर मग तुमच्या डोळ्यांवर, स्नायूंवर, किडनीवर इफेक्ट होतात. मग किडनी काय करते, तिला जेवढं पॉसिबल आहे ते बाहेर काढत राहते. असंच बाहेर काढताना आपल्या ब्लड मधून काही क्षार आहेत जे किडनी ओढून युरिन मधून बाहेर टाकत राहते. राईट. काही स्फटिक क्षार असतात, मिनरल, सॉल्ट, हे गोष्टी बाहेर पडतात. आणि ते बाहेर पडताना असं काही वातावरण तयार होतं कधी कधी की ते क्षार एकमेकाला चिपकून त्याचा एक बेसिक स्फटिक तयार होतो आणि तो किडनीच्या आतल्या पार्ट मध्ये लॉज होतो आणि थोडे दिवस थांबून त्याच्यावर डिपॉझिट होऊन बाकी क्रिस्टल मग मोठा स्टोन तयार होतो. राईट. आणि जो स्टोन जेव्हा तयार होतो ते बाहेरनं आपल्याला कधीच कळत नाही. ते केव्हा कळतं? एक तर तुम्हाला दुखलं, तुम्ही सोनोग्राफी करायला जाता. अदरवाईज बऱ्याचदा असं होतं की तुम्ही सोनोग्राफी करायला गेला दुसऱ्या काही कारणासाठी, डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला स्टोन पण आहे. आणि बऱ्याचदा आम्ही प्रॅक्टिसमध्ये असं पाहतो की हे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा होतं की बाळाच्या सोनोग्राफीसाठी जातात आणि डॉक्टर सांगतात अरे तुम्हाला स्टोन पण आहे, तर थोडी काळजी घ्या. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या ग्लास मध्ये पाणी घ्या, त्यामध्ये मीठ टाका. मीठ टाकलं की ते पूर्ण डिझॉल्व्ह होतं. पण तुम्ही एक्सेस टाकलं की मग एक क्वांटिटी नंतर ते मीठ तसंच खाली त्याचा एक थर जमा होतो, तो डिझॉल्व्ह होत नाही. राईट. बरोबर. सेम प्रोसेस आपल्या युरिन मध्ये होते. तुमची युरिन जर खूप कॉन्सन्ट्रेटेड झाली, त्यामध्ये क्षारचं प्रमाण खूप झालं, तर मग हे क्षार एकमेकाला चिकटून. आता याची 2 कारण आहेत. तुमचे क्षार खूप जास्त झालेले आहेत, पण क्षार नॉर्मल आहेत, पण तुम्ही पाणी कमी पिताय.
हा. आलं लक्षात? ओके. म्हणजे जसं तुम्ही लिंबू सरबत बनवताय, हो. त्याचं प्रमाण सेम पाहिजे, लिंबूचा रस आणि पाणी. पाण्याचं बरोबर. पाणी जास्त झालं तर ते एकदम डायल्यूट होणार, हा. आणि लिंबू जास्त झालं तर तुम्हाला ते स्ट्रॉंग लागतं, मग आपण वरनं पाणी टाकतो. बरोबर. सेम प्रोसेस यामध्ये होते, आणि मग ते क्रिस्टल्स एकमेकाला चिकटून मग हे स्टोन तयार होतं. तर अशा अच्छा. प्रकारे ती स्टोन तयार होण्याची प्रोसेस चालू आहे. आजकाल मी जेवढं बघते ना, तर किडनी रिलेटेड रोग खूप होत आहेत लोकांना, म्हणजे किडनी फेल्युअर असेल तर काय वाटतं की ह्याचं प्रमाण का वाढलं, किडनी स्टोनचं प्रमाण का वाढलं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण आजकाल जे आहे हे आपलं सेडेंटरी लाईफ. सेडेंटरी लाईफ म्हणजे आपल्याला तहान लागलेली असते, पण कामाचा व्याप एवढा असतो, आपण पाणी पिणं दुय्यम समजतो. हो बरोबर, नाही राहत लक्षात. दुसरी गोष्ट, आपल्याला लघवी लागली तरी जागा नसते बऱ्याचदा बाहेर गेल्यावर, आपण लघवी धरून ठेवतो. बरोबर. अशा यामध्ये काय होतं, जे क्षार असतात त्यांना वेळ मिळतो तो चिकटायला, एक्सेस वेळ मिळतो, किंवा युरिन तुम्ही पाणी नाही पिला, युरिन कॉन्सन्ट्रेटेड होते. तर अशा वेळेस स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि यामध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही पाणी कमी पिता तर युरिन जास्त ऍसिडिक होते. आपण उन्हाळी लागली म्हणतो ना, की लघवीला सारखं जावं लागतं, जळजळ होते, तर त्यामध्ये काय होतं, तुमचा युरिनचा पीएच जास्त ऍसिडिक होतो. ऍक्च्युअली सगळ्यांची युरिन ऍसिडिकच असतं, पण जेव्हा पाण्याचं प्रमाण कमी होतं, किंवा तुम्ही जंक फूड खाता, ओबेज लोक असतात, अशांमध्ये युरिनचा पीएच जास्त ऍसिडिक होतो. आता पीएच 7 म्हणजे न्यूट्रल, त्याच्या खाली ऍसिडिक. आता ज्याच्या युरिनचा पीएच 6.5 आहे आणि ज्याचा युरिनचा पीएच 5 आहे, म्हणजे 5 वाला म्हणजे त्याची युरिन जास्त ऍसिडिक, तर 5 वाल्याला 6.5 पेक्षा स्टोन होण्याचे चान्सेस 3 टाइम्स वाढतात. म्हणून पाणी भरपूर प्यायचं. म्हणजे पाण्याने फक्त स्टोनच पुढे जात नाही, तुमच्या युरिनचा पीएच न्यूट्रलाइज होत राहतो, जास्त ऍसिडिक होत नाही, आणि स्टोन तयार होण्याची शक्यता कमी. म्हणजे दिवसभर पाणी पिलं पाहिजे, घेतलंच पाहिजे. तुमचं लाईफस्टाईल, थोडंसं पाणी पिणं, ह्या गोष्टी तुम्हाला त्या जपल्याच पाहिजे. आणि जास्त करून ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री, कारण हा जेनेटिक हेरिडिटी पण असतो. 50% केसेसमध्ये आई वडिलांना आहे, सख्या मावशी मामांना आहे, काकांना आहे, तर तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मी ऐकलं होतं की जेनेटिक फक्त बीपी शुगर पास होतो, मी पहिल्यांदा मला समजलं की किडनी स्टोन पण जेनेटिक पास होतो. हो, होतो. हेरिडिटी 50% केसेस, 45 to 55% केसेसमध्ये तुम्हाला हिस्ट्री मिळते की वडिलांना होता, आजोबांना होता. मग अशा वेळेस बऱ्याचदा आम्हाला ट्रीटमेंट करताना होमिओपॅथिक अप्रोचनी त्यांची पूर्ण फॅमिली हिस्ट्री घेऊन आम्हाला काही डोस द्यावे लागतात, किती टेंडन्सी काढण्यासाठी. मग अशी एखादी कुठली केस आहे का की ज्यामध्ये तुम्हाला जेनेटिक पास झाले, ती केस समोर आली? भरपूर केसेस होतात. माझं म्हणजे एक फॅमिली अशी आहे, मी वडिलांनाही ट्रीट करतोय, मुलालाही ट्रीट करतो, आणि नातवालाही. बापरे. असे होतं, भरपूर होतं. मग अशा केसेसमध्ये थोडंसं प्रिकॉशन म्हणून खाण्यापिणं तर ठीक आहे, म्हणजे खाण्यापिण्यामुळे स्टोन होतं असं नाही. एकाच घरात सगळे एकच अन्न खातात, बरोबर, पण एकाला होतं, बाकी सगळ्यांना होत नाही. पण ही जर हिस्ट्री असेल तर तुम्हाला स्टोन होण्याची शक्यता, ज्याच्या घरात फॅमिली हिस्ट्री नाहीये आणि ज्याच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे, तर फॅमिली हिस्ट्री असणाऱ्याला स्टोन होण्याचे चान्सेस 2 to 3 टाइम्सनी वाढतात, जास्त आहेत. म्हणून ते बाकीच्या प्रिकॉशन्स घ्यायच्या खाण्यापिण्याच्या. आणि असं आहे का की जेव्हा किडनी स्टोन होतो तर सजेस्ट केलं जातं की आता तुम्ही सर्जरी करा, ह्यात किती तथ्य आहे की सर्जरी करावीच लागते तुम्हाला, की नाही की सॉल्व्ह पण होऊ शकते औषधाने? आमच्याकडे येणाऱ्या जवळजवळ 80% पेशंट असे असतात की नाही, डॉक्टरांनी सर्जरी सांगितलेली आहे, आणि ज्या कोणी डॉक्टरांनी सर्जरी सांगितलेली असते त्यांच्या दृष्टीने ते बरोबरही असतात. आणि उद्या 15 mm चा स्टोन आहे, 18 mm चा स्टोन आहे, बऱ्याचशा डॉक्टरांनी पाहिलेलंच नाहीये की 15 आणि 18 mm चा स्टोन विदाऊट सर्जरी ट्रीट होऊ शकतो. तर आपलं ही जी सर्जरी करण्याचा जो क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया साईजवर अजिबात नसतो. तो क्रायटेरिया कशावर असतो की तुमच्या किडनीला कितपत त्रास आहे, की तुमच्या किडनीवर किती प्रेशर येत आहे, आणि तुमची किडनी फेल्युअर कडे चालली आहे का, तर त्याच्यावर ऑपरेशन करणं हे डिसाईड असतं किती इमर्जन्सी आहे. म्हणजे साईजवर नाही, बऱ्याचदा 20 mm लाही ऑपरेशन करावं लागत नाही, कधी कधी 7 mm लाही तुम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. आणि हे जे काही गोष्टी आहेत, किडनी खराब झाली आहे काय, हे तुम्हाला सिम्पटम्सवरनं कधीच दिसत नाही. म्हणजे पेशंटला काय त्रास होतो आणि किडनी किती खराब झाली 100% कधीच कळत नाही. जेव्हा कळतं, सूज येणं पायाला, दम लागणं, ते एंड स्टेजला होतं, म्हणजे ते खूप पुढे गेलेले असते किडनी खराब होण्याची प्रोसेस. किडनी स्टोनमुळेच ना, किडनी स्टोनमुळे, म्हणजे ते ऑब्स्ट्रक्ट झालं तर त्यासाठी काही ब्लड टेस्ट असतात, तर ते आपण सगळं इव्हॅल्युएट करून, म्हणजे ट्रीटमेंट चालू करण्याच्या आधी आपण हे सगळं इव्हॅल्युएट करतो. ज्या केसमध्ये
थोडी जरी शक्यता की नाही किडनीला काही त्रास होऊ शकतो, फेल्युअर होऊ शकते, अशा केसेसमध्ये हार्डली 3 to 4% केसेस असतात ज्यामध्ये तुम्हाला सर्जरी ऍडवाइस करावी लागते. म्हणजे असं नाही की तुम्ही 30 mm ला सर्जरी कराच आणि 7 mm ला करूच नका. बऱ्याचदा असे पेशंट असतात ज्याला 25 mm लाही सर्जरी करावी लागत नाही, 7 mm 5 mm लाही तुम्हाला सर्जरी करावी लागते. कारण तो जर पूर्ण ऑब्स्ट्रक्ट झालेला असेल तर त्या ऑब्स्ट्रक्शन मुळे बॅक प्रेशर येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पाण्याचं नळ आहे, त्यामध्ये कचरा अडकला तर काय होतं, जिथे कचरा अडकतो तिथून नळापर्यंत पाणी तुंबत जातं. बरोबर. आणि एक वेळ अशी येते की तो पाईप सटकतो. सेम प्रोसेस यामध्ये होते. ही हळूहळू लघवी तुंबत जाते वरती. त्याला आपण सामान्य माणसाच्या भाषेत पेशंट येऊन सांगतात, सर आम्हाला डॉक्टरांनी सांगितले सूज आली आहे. सूज आली आहे म्हणजे ती लघवी तुंबलेली आहे. पण ती लघवी तुंबण्याची स्टेज असते यामध्ये, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, म्हणजे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. जनरली ग्रेड 1, ग्रेड 2 पर्यंत किडनीला काही त्रास होत नाही, पण त्याच्या पुढे मात्र आपल्याला किडनीवर लक्ष ठेवूनच हे करावं लागतं. आणि बऱ्याचशा केसेसमध्ये असंही होतं की ट्रीटमेंट चालू केली, थोडा स्टोन डिझॉल्व्ह झाला, लघवी जायला जागा झाली, ते ग्रेड 3चं ग्रेड 2, ग्रेड 1 हळूहळू ते त्याला म्हणतात हायड्रोनेफ्रोसिस, हायड्रोयुरेटर. ओके. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीमध्ये तुंबलेली लघवी, आणि हायड्रोयुरेटर म्हणजे किडनी पासून जो लघवीच्या पिशवीला पाईप येतो त्यामध्ये तुंबलेली लघवी, त्याला हायड्रोनेफ्रोसिस. ह्या गोष्टी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा सगळे डॉक्टर्स तुम्हाला लिहून देतात. आणि दुसरा प्रॉब्लेम असा असतो, बऱ्याचशा पेशंटचे बाहेर देशातून फोन येतात, सर 8 mm चा स्टोन आहे, माझ्या रिलेटिव्हचा तर तुम्ही 20 mm चा केला आणि 8 mm चा तुम्ही मला नाही म्हणताय. तर ते साईज महत्वाची नाहीये, ती जी सूज आलेली, सपोज सिव्हिअर हायड्रोनेफ्रोसिस आहे, सिव्हिअर हायड्रोयुरेटर आहे, म्हणजे ती सूज जर खूप जास्त आहे आणि कालांतराने थोड्या कालावधीमध्ये किडनी फेल होण्याची शक्यता आहे, अशा केसेसमध्ये आपल्याला किडनी पहिल्यांदा प्रिझर्व करणं इम्पॉर्टंट. बरोबर. अशा केसेसमध्ये आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी इव्हॅल्युएट करून मगच आपल्याला ट्रीटमेंट ती चालू करावी. बऱ्याचदा काय म्हणतात, होमिओपॅथिक मेडिसिन हे प्लॅसिबो म्हणून ऍक्ट होतं, पेशंटला बरं वाटतं, पेशंट बरा होत नाही, पण तसं नाहीये. तुम्हाला डोकं दुखतंय, झोप लागत नाही, मी 2 गोळ्या दिल्या तर सायकोलॉजिकली येऊ शकतं की आता मी गोळी घेतली मला झोप लागली. बरोबर. पण एखादा मोठा खडा डिझॉल्व्ह होणं, एखादी मोठी गाठ जाणं, सोरियासिस सारखे आजार बरं होणं, कोड सारखे आजार बरं होणं, लहान मुलांचे मोस येतात ते बरं होणं, कुरूप गळून पडणं, ह्या तर गोष्टी सायकोलॉजिकली नाही होणार. बरोबर. तर हे एव्हिडन्स बेस्ड सायन्स आहे. त्याच्यावर भरपूर रिसर्च वगैरे पण चालू आहे आता. आयुष मधून गव्हर्नमेंट कडून पण बराचसा सपोर्ट मिळायला लागलेला आहे. आणि सर आता ही आपण जी होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतो, तर ह्या तुमच्या ट्रीटमेंटमध्ये किती पिरियड मध्ये किडनी स्टोन हा बरा होतो, म्हणजे किती कालावधी लागतो? याला असा फिक्स कालावधी नाहीये. आणि बऱ्याचदा काय होतं, लोक सांगतात 15 mm ला वेळ लागतो किंवा 5 mm लवकर जातो, असं नाही. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, बऱ्याच वेळेस लोक येऊन सांगतात मला 15 mm चा स्टोन आहे, 12 mm चा स्टोन आहे, पण आम्ही ट्रीटमेंट चालू करताना त्यामध्ये आम्हाला स्टोनची लेंथ इम्पॉर्टंट नाहीये. कारण जो युरेटर असतो त्याचा डायमीटर जो 6-5-6 mm पर्यंत असतो. पेशंट सांगतात सर युरेटर म्हणजे जी लघवीची नलिका आहे ती तर फक्त 6 mm चीच आहे, मग 20 mm चा स्टोन जाणार कसा? खूप कॉमन क्वेश्चन आहे हा. मला पण म्हणजे तुम्ही 10 पेशंट आले तर 10च्या 10 जणांनाही असं वाटतं, कारण सगळे वाचून आलेले असतात ती नळी एवढी आहे, पण त्यामध्ये आपल्याला जी दिलेली असते ती लेंथ असते स्टोनची, लांबी आहे. त्याची रुंदी जी आहे ती जर 5-6 mm पर्यंत असेल तर तो व्हर्टिकली ॲज इट इज सुद्धा पास होऊ शकतो. म्हणजे माझं जे पडलेले स्टोन्स आहेत पेशंटने आणून दिलेले, माझं 20-20 mm पर्यंतचे स्टोन्स आहेत जे ॲज इट इज पास झालेले आहेत. बापरे. आणि जेव्हा स्टोन पास होतो तेव्हा पेशंटला रिअलाइज होतो, अरे मी काय विचार करत होतो. कारण त्याची लेंथ इम्पॉर्टंट नाहीये, त्याची विड्थ इम्पॉर्टंट आहे. राईट. 20x3 चा स्टोन पास होऊ शकतो, 7x7 चा नाही होणार. ह्या क्रायटेरिया खूप महत्वाचे असतात. आम्ही सोनोग्राफी करताना या गोष्टी डॉक्टरांना रिक्वेस्ट करून हे लिहून घेतो की त्याची ऍटलिस्ट 2 डायमेन्शन्स द्या आम्हाला. म्हणजे मला वाटतं की लोकांच्या जेव्हा साईज विचारतात तर लोकांना वाटतं की अच्छा 7 mm 20 mm आहे तर म्हणजे तो एवढा जाड आहे, मग तो कसा होणार, की नळी तर एवढीशीच आहे, त्यातून कसं पास नाही होणार, शक्यच नाही पास होणार. कारण मला पण ते असं म्हणजे खूप कॉमन क्वेश्चन. आणि स्टोन झालेल्या प्रत्येकाच्या मनात हा पहिला प्रश्न, अरे माझा 12 mm आहे आणि डॉक्टरांनी तर सांगितले 7 mm च्या 8 mm च्या वर 6 mm च्या वर स्टोन जात नाही, मला तर आता ऑपरेटच करावं लागणार आहे. दॅट इज नॉट द क्रायटेरिया. राईट. आणि थाउजंड्स ऑफ पेशंटचे आपण स्टोन हे केलेले आहेत, त्यातले 5 to 7% पेशंटचे स्टोन ॲज इट इज सुद्धा पास होतात, जे आम्ही पेशंट आणून देतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला आम्ही ट्रीटमेंट चालू करताना सांगतो
की तुमचा स्टोन जेव्हा डिझॉल्व्ह होईल राईट. किंवा पास होणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय काय होणार आहे. काय काय होतं? त्यावेळेस पेन होतं, ओके. तो डिझॉल्व्ह होऊन गेला तर युरिन रेडिश होते, क्रिस्टल जाताना युरिन ब्राउनिश होते, मातीसारखी लघवी होते, ब्लड मिक्स ब्लड पण जाऊ शकतं, त्याला म्हणतात हिमॅच्युरिया. तर ह्या गोष्टी घडू शकतात. ओके. आणि जनरली काय असतं, आपल्याला लघवीतनं रक्त गेलं, खूप दुखलं आणि आपल्याला माहित नसेल तर आपल्या दृष्टीने आजार वाढलाय, म्हणजे पेशंटच्या दृष्टीने आजार वाढलेला, पण तो आमच्या दृष्टीने ते पॉझिटिव्ह म्हणजे बरं होत आहे, तुम्ही रिकव्हर तो होताय. दुखतो याचा अर्थ स्टोन कुठेतरी मूव्ह झालाय. मूव्ह झालाय म्हणजे त्याला कुठेतरी जागा मिळाली, त्याला Right. कुठेतरी जागा मिळाली म्हणजे तो छोटा झालाय. राईट. कळलं लक्षात? हे पॉझिटिव्ह साईन आहे. आणि जेव्हा तो डिझॉल्व्ह होऊन जातो पूर्ण क्रिस्टलाइज, त्यावेळेस युरिन मधून जाताना रेडिश किंवा ब्राउनिश लगी होते. आणि अशा वेळेस आम्ही पेशंटला आवर्जून सांगतो की टॉयलेटमध्ये एक ट्रान्सपरंट व्हाईट कलरची बॉटल ठेवा. ओके. ज्यावेळेस तुम्हाला युरिनचा कलर चेंज होईल सडनली, त्यावेळेस ती लगेच युरिन बॉटलमध्ये कॅच करा आणि लॅबमध्ये टेस्ट करायला द्या. तुम्हाला त्यात स्टोन पास झाले, त्या स्टोन कोणत्या प्रकारे, ते क्रिस्टल्स तुम्हाला डिटेक्ट होतात आणि त्या युरिनचा खाली सेडिमेंट जमा होतो, तो सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. बापरे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण पेशंटला ह्या गोष्टी अगोदरच एक्सप्लेन केल्या तर पेशंटचाही कॉन्फिडन्स वाटतो. आणि बऱ्याचदा असं होतं, सर मला दुखलं, आनंद होतो. जे दुःख होणार असतं ते पेशंटला आनंद व्हायला लागतो की नाही काहीतरी चालू झालं, दुखले बाबा, काहीतरी झालंय. सो मला अजून एक विचारायचं की किडनी स्टोन हा किती घातक आहे? किडनी स्टोन्स किती घातक आहे हे साईजवर नाहीये. तुम्ही जर दुर्लक्ष केलं, खूप वर्षापासून तुम्हाला स्टोन आहे किंवा तुम्हाला माहीतच नाही स्टोन आहे, तर हळूहळू त्याचे बॅक प्रेशर येऊन तुमच्या किडनीवर इफेक्ट होतो. किडनीच्या आतमध्ये एक्झॅक्टली जिथे काम चालू होतं त्याला म्हणतात पॅरेन्कायमा, तर त्याची एक थिकनेस असते, ते हळूहळू थिनिंग व्हायला लागतं. म्हणजे किडनीमध्ये स्ट्रक्चरल चेंजेस चालू होतात आणि किडनी फंक्शन हळूहळू डिटोरिएट व्हायला लागतं. तर हे सगळ्यात घातक. आणि याला काही साईन सिम्पटम्स नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं आता रिसेंट 10 दिवसापूर्वी केस आलेली आहे. मेल पेशंट 49 वर्षाचे, 20 वर्षापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे. 20 वर्षात पुन्हा लक्ष दिलं नाही की झालं आता ऑपरेशन, मी बरा झालो, आता पुन्हा स्टोन डिटेक्ट झाला. आणि माझ्याकडे रेफरन्सनी, रिलेटिव्हच्या रेफरन्स ते आले. जेव्हा माझ्याकडे आले आपण बेसिक त्यांचं इव्हॅल्युएट करून घेतो, तर आपल्याला किडनी इम्पॉर्टंट आहे. तर त्यामध्ये काही टेस्ट असतात, क्रिएटिनिन नावाची टेस्ट असते, जो वेस्ट प्रोडक्ट असतो आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मसलच्या ऍक्टिव्हिटी, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीजमुळे तयार होतो. तो पदार्थ किडनी शरीरामध्ये जास्त राहू देत नाही, रेंजमध्ये तिचे असते. जर किडनी फंक्शन हॅम्पर झालं तर ते क्रिएटिनिन वाढायला आणि त्याच्यामुळे किडनीवर इफेक्ट होऊन मग GFR नावाची एक टेस्ट असते, एस्टिमेटेड ग्लोमेरुलो फिल्ट्रेशन रेट. तर एका मिनिटामध्ये ऍटलिस्ट किडनीने 90 ml च्या वर ब्लड पर मिनिट फिल्टर केलं पाहिजे एक ठराविक एरियाने. आणि त्याच्या आत असेल तर त्यात 5 स्टेज असतात. 90 ml च्या वर म्हणजे नॉर्मल, हेल्दी, एकदम हेल्दी 90 ml च्या वर. पण त्याच्या आत जर असेल तर मग त्यात स्टेज असतात, 90 to 75, 75 to 60, मग 30 to 60. आणि बिलो जर 15 असेल तर त्याला एंड स्टेज किडनी फेल्युअर म्हणतात त्याला. आता जी केस आलेली आहे, पेशंट एकदम हेल्दी, वरनं एकही साईन सिम्पटम नाहीये, त्याच्यात GFR आहे फक्त 9 आणि क्रिएटिनिन लागतं 1.3 पर्यंत. त्याचं क्रिएटिनिन झालंय 6.96, म्हणजे वाढलंय. टोटल फेल्युअर म्हणजे त्या केसमध्ये माझा रोल काहीच नव्हता, मी डायरेक्ट नेफ्रोलॉजिस्टकडे त्यांना रेफर केलं. तर असंही होऊ शकतं की बिना साईन सिम्पटम्स तुमची किडनी पूर्ण डिटोरिएट होऊ शकते. त्यामुळे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांना अगोदर स्टोन होऊन गेलेला आहे, किंवा मला शंका जरी आली, तुम्हाला स्वप्न जरी पडलं मला किडनी स्टोन आहे, सरळ जाऊन सोनोग्राफी करून घ्यायची, काय होईल, नॉर्मल येणार, त्याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. म्हणून अशा केसेसमध्ये आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं असतं. नाही, हा प्रश्न मी विचारलाच होते की समजा एखाद्याला किडनी स्टोन होऊन गेलाय तर परत होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता किडनी स्टोन कसा तयार होतो मी पहिल्यांदा सांगितलं. बरोबर. बेसिक हे जे काही मिनरल सॉल्ट असतात, जे काही खनिज किंवा क्षार असतात ते डिपॉझिट होऊन स्टोन तयार होतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या युरिनमध्ये खूप क्षार कॉन्सन्ट्रेटेड होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि त्याचं पहिलं सगळ्यात महत्वाचं, त्यामध्ये पाणी भरपूर पिलं. तुम्ही पाणी भरपूर पिलं की युरिन तुम्हाला खूप स्ट्रॉंग होत नाही, ती डायल्यूट होतं. सर, पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे नेमकं किती लिटर, एकदा ते सांगा ऑडियन्स. खूप कॉमन क्वेश्चन आहे हा. प्रत्येक पेशंटला सांगितलं ना पाणी भरपूर प्या, सर 3 लिटर, सर 2.5 लिटर. तर मी सगळ्यांना एकच क्रायटेरिया असतो, तुम्ही किती पाणी पिता हे लक्ष देऊ नका. तुम्ही पाणी कमी पिलं की काय होणार आहे, काय होतं पाणी कमी पिलं की 2 गोष्टी होतात.
एक तो युरिन खूप कॉन्सन्ट्रेटेड होते, बरोबर, येलोइश किंवा त्याचा कलर चेंज कलर होतो चेंज होतो. किंवा क्वांटिटी कमी होते, तुम्हाला युरिन कमी होते. तर 2 क्रायटेरिया नेहमी लक्षात ठेवायचा. तुम्ही जेव्हा दिवसभरात तुम्हाला असं वाटेल की युरिनची क्वांटिटी, आज युरिन कमी झाली आहे, कमी म्हणजे 2 लिटर पेक्षा कमी, पूर्ण दिवसात ऍटलीस्ट 2 लिटर लघवी व्हायला झाली पाहिजे. तुम्हाला ज्या वेळेस संध्याकाळपर्यंत वाटलं नाही आज लघवी खूप कमी झाली आहे किंवा कलर चेंज होतोय येलोइश, तर दोन्ही पैकी एक जरी क्रायटेरिया असेल, म्हणजे तुम्हाला युरिन पण 2 लिटर पेक्षा जास्त होते पण येलो होते, किंवा व्हाईट होते पण 2 लिटरच्या आत होते, तरी तुम्हाला पाणी वाढवायचं. मग कदाचित तुम्ही पुण्यात आता 3 लिटर पिलं तरी होईल 2 लिटर, तुम्ही मुंबईला 5 लिटर पिलं तर 1 लिटर सुद्धा लघवी होत नाही. तर हा क्रायटेरिया नाही किती प्यायचं, तुमचं वेदर, तुमचं एन्व्हायरमेंट त्याच्यावर हे डिपेंड आहे. हे लघवीच्या क्वांटिटी आणि कलरवर तुम्ही हे डिसाईड केलं. ओके सर, पण आता 30 वर्ष झालं तुम्ही या फील्डमध्ये काम करताय, तर एकंदरीत तुमच्या या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला असं जाणवलं का की पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये किडनी स्टोन हा जास्त प्रमाणात कोणामध्ये जाणवला की होतो? पुरुषांमध्ये जास्त असतो हा. ओके. कम्पॅरेटिव्हली लेडीज पेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो. पण आता थोडा ट्रेंड चेंज व्हायला लागलाय. त्याचं कारण असं आहे की पुरुष लोक हे बाहेर कामासाठी जायचे पहिल्यांदा, आता टोटली चेंज झालेलं आहे. इक्वलीच आहेत, आपण जी समानता आलेली आहे त्यामुळे सगळेच इक्वली काम करतात. पण बाहेर गेल्यामुळे मग काय होतं, एक तर तुम्हाला हीटचा एक्सपोजर असतो, डिहायड्रेशन होतं. दुसरी गोष्ट म्हणजे वेळ नसतो, तहान लागली तरी आपण पाणी पित नाही. बरोबर. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की लघवी लागली तरी आपण धरून ठेवतो. या गोष्टींमुळे काय होतं, आतमध्ये क्षार असतात, त्यांना स्टक व्हायला वेळ मिळतो. आणि घरी असलं तर आपण जाऊ शकतो, पण बाहेर काम करणाऱ्यांना हे पॉसिबल नसतं. त्यामुळे हे चान्सेस मेल मध्ये फिमेल पेक्षा थोडे जास्त असतात. कम्पॅरेटिव्हली डाटाप्रमाणे 1 फिमेलला झालं तर 2 मेलला होतं. प्रमाण दुप्पट असतं. पण आता वाढलेले. आता तर असं आहे ना की माझं छोट्या छोट्या मुली सुद्धा येतात ज्यांना स्टोन्स, 8 वर्षाची, 10 वर्षाची, 12 वर्षाची, खूप कॉमन झालेले. पण सर, एखाद्या पेशंटला आपल्याला स्टोन होत आहे बॉडीमध्ये, हे त्यांनी असं कुठलं लक्षण आहेत की त्यांनी ते लगेच नोटीस केलं पाहिजे आणि लगेच ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे? सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे काहीच लक्षणं नाही. हो, काहीच लक्षण नाही. म्हणजे बऱ्याचदा स्टोन हा सायलेंट फेज मध्ये असतो. ओके. पण ते पोटात दुखतं असं म्हणतात? हो, दुखतं, पण केव्हा दुखतं ते जेव्हा तो मूव्ह होतो. ही जी स्टोन तयार होण्याची प्रोसेस असते ती किडनीमध्ये चालू होते. जनरली एकावर एक क्रिस्टल्स, हे स्फटिक जमा होऊन मग तो खडा तयार होतो, पण तो एकाच जागी असतो. अच्छा. आणि किडनी मधून जो पाईप येतो, ज्याला युरेटर म्हणतात, जो आपल्या लघवीच्या पिशवीला जॉईन होतो, तो युरेटर छोटा असतो डायमीटर मध्ये, पण तो युरेटर जेव्हा किडनीमध्ये एंटर करतो, तो जो पोर्शन असतो तो आपला फनेल असतो रॉकेल भरायचा, सेम असतो, त्याला म्हणतात रेनल पेल्विस. ती जागा मोठी, हो, ती जागा पूर्ण अशी असते आणि खाली मग तो युरेटर थोडासा बारीक. तर तो जो रेनल पेल्विस आहे त्यामध्ये 30 mm चे स्टोन सुद्धा सायलेंट राहू शकतात, 40 mm चे स्टोन सुद्धा सायलेंट राहू शकतात. म्हणजे मी आता माझं एक केस आता आलेली आहे, बट ऑब्वियस त्यांना ऑपरेट करावं लागलं. राजस्थान मधून आलेली केस आहे. त्या किडनी मधून स्टोन तयार चालू झालाय, डिपॉझिट होऊन किडनीमध्ये कप्पे असतात, त्याला म्हणतात कॅलिक्स. तो एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात, तिसऱ्या कप्प्यात येऊन त्या रेनल पेल्विस, जो मी आता भाग सांगितला फनेल सारखा भाग, आणि तिथून तो नलिकेमध्ये तो एक्सटेंड झालाय. आणि त्याची जी लेंथ आहे दॅट इज मोर दॅन 70 मिलीमीटर, 7 सेंटीमीटर पेक्षा स्टोन. आम्ही सरप्राईज झालो की सायलेंट फेज मध्ये काही पेशंटला त्रास नाही, तर हे साईजवर नसतं. आणि जेव्हा हा स्टोन त्या किडनी मधून तुमच्या युरेटर मध्ये येईल आणि ऑब्स्ट्रक्ट होईल, मग तिथून तुम्हाला चालू होतं पेशंटच्या मनात की मला स्टोन आहे. आणि ते पेन साधं रग लागण्यापासून ते इतकं भयंकर असतं की सूट बूट घातलेला माणूस रस्त्यावर लोळतो, एवढं इतकं भयंकर पेन असतं, खूप भयंकर पेन असतं. आणि हे पेन जे आहे, जसं लेडीजच समजू शकते की डिलिव्हरीचं पेन काय आहे, एवढं पेन. आम्ही जेंट्सना सांगतो, तुम्हाला जर डिलिव्हरीचं पेन तुम्हाला जर एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला एकदा स्टोन होते. तर एवढं आहे. तर हे साईजवर नसतं, तो त्याची साईट कुठे त्याच्यावर हे दुखणं अवलंबून असं. सगळ्यात पहिलं हे झालं, हा झाला पेन फॅक्टर. सेकंड थिंग, बऱ्याचदा स्टोनमुळे युरिन मधून ब्लड जायला लागतं, त्याला म्हणतात हिमॅच्युरिया. म्हणजे पेशंट सर लघवीला लालसर होते, गडूळ होते. बऱ्याचदा जेव्हा तो स्टोन सरकतो त्यावेळेस बऱ्याचदा फ्रिक्शनमुळे काही आतमधून ब्लड जाऊ शकतं, हिमॅच्युरिया. तिसरी गोष्ट म्हणजे हे टिपिकल पोटात दुखणं असतं. आपल्याला वाटतं पोट दुखलं
आणि लघवीला जळजळ आली म्हणजे स्टोनच आहे. आपले तर तेच म्हणतात ना, हो, पोटात बरोबर दुखतं का, चेक करून घे बरं तर का, लघवीला स्टोन असेल. जळजळ होणं किंवा दुखणं हे बऱ्याचदा इन्फेक्शनमुळे पण होतं. आपली जी लघवीची पिशवी असते त्यामध्ये जर इन्फेक्शन झालं, आपण उन्हाळी लागली म्हणतो ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला पेन होऊ शकतं, त्याच्यामुळे रक्त जाऊ शकतं. पण किडनी स्टोनचं एक टिपिकल पेन असतं, त्याला म्हणतात लॉइन टू ग्रॉइन पेन. म्हणजे किडनी आपली फासळीच्या खाली शेवटची तिथून पुढे आलेली असते पोटात, आणि हे पेन पाठीत चालू होतं आणि पुढे येतं पायापर्यंत आणि मांडीपर्यंत, ते इथपर्यंत एक्सटेंड होतं पेन. ते टिपिकल पेन असतं. आणि हे राईट साईडला, लेफ्ट साईडला, ज्या साईडला किंवा दोन्ही साईडला जिथे स्टोन आहे तिथे त्या साईडला ते पेन पेशंट एक्सपिरियन्स करतो. किडनी स्टोनचं पेन मध्ये कधी होत नाही, साईडलाच. मध्ये जे होतं ते बऱ्याचदा पित्तामुळे किंवा पित्ताच्या खड्यामुळे. पण किडनी स्टोनचं टिपिकल पेन हे लॉइन टू ग्रॉइन, बॅक पासून चालू होतं आणि पोटात येतं, रेडिएटिंग पेन असतं. ते असं पण म्हणतात सर कधी कधी की बाथरूमला असं वाटतं की होतीये, लघवीला मला जायचंय, पण गेल्यावरती काहीच होत नाही. तेव्हा पण खूप लोक, कारण काय होतं, हे जे स्टोन्स आहेत, हा आपण जो किडनी पासून येणारा पाईप असतो तो जवळजवळ काही सेंटीमीटर, 22-23 सेंटीमीटर पर्यंत तो खाली आलेला असतो. तो जेव्हा त्या ब्लॅडरला जॉईन होतो त्या जंक्शनला म्हणतात युव्ही जंक्शन, युरेट्रोव्हेसिकल जंक्शन. तर तो जंक्शन जो आहे ती मोस्ट पेनफुल साईट आहे. किंवा तो खडा खाली येऊन लघवीच्या पेशीतून, लघवीच्या जागेतून जेव्हा बाहेर पडायला लागतो, दॅट इज वन ऑफ द साईट. की ह्या दोन ठिकाणी बऱ्याचदा पेशंटला ऑब्स्ट्रक्शन यायला लागतं, की तुम्ही लघवीला जाता पण होत नाही, किंवा थेंब थेंब होते, किंवा जाऊन आल्यावर पुन्हा जावं असं वाटतं, पूर्ण होत नाही. तर ह्या त्या साईटवर डिपेंड असतं, साईजवर डिपेंड असतं. ओके, असं होऊ शकतं की तुम्हाला लघवी अडकल्यासारखी होते किंवा सारखं जावं असं लागणं, हे खडं असण्याचं लक्षण आहे. किंवा बऱ्याचदा काय होतं, ह्या स्टोन्समुळे रिकरंट इन्फेक्शन होतं, म्हणजे संसर्ग व्हायला लागतो लघवीचा, उन्हाळी लागते. मग तुम्ही ब्लड आणि युरिन टेस्ट केलं की त्यामध्ये त्या पस सेल्स येतात, त्यामध्ये समजतं तुम्हाला, डॉक्टर सांगतात तुम्हाला लघवीचं इन्फेक्शन झालेलं. आणि हे इन्फेक्शन जर किडनी पर्यंत पोहोचलं आणि किडनीमध्ये जर इन्फेक्शन झालं तर त्याला म्हणतात पायलोनेफ्रायटिस, त्या पाईप पासून वरती, दॅट इज द डेंजर. मग अशा वेळेस तुम्हाला ते इन्फेक्शन अगोदर कव्हर करावं लागतं. अशा वेळेस तो स्टोन इम्पॉर्टंट नाही आहे. आणि दोन्ही गोष्टी वेगळे, हे एकमेकात आहे. तुम्हाला स्टोन असेल तर रिकरंट इन्फेक्शन होतं, आणि सारखं इन्फेक्शन होत असेल तर तुम्हाला स्टोन तयार होतात. त्यामुळे तुम्ही जनरली बघा, ज्यांचं ट्रॅव्हलिंग असतं, बाहेर युरिनला जातात, कॉमन टॉयलेटमध्ये युरिनल्स वापरतात, अशा लोकांना स्टोन होण्याची शक्यता खूप पटीने वाढते. ह्याच्यामुळे पण वाढते. कारण काय होतं, त्यामध्ये काही बॅक्टेरियाज असतात जे आपल्या युरिन मधला युरिया स्प्लिट करतात, त्यामध्ये अमोनियाने, आणि बराचसा हे स्प्लिट झाल्यामुळे त्या कारणाने बरेचसे स्टोन तयार होतात. ते खूप कॉमन काम आहे. आणि हे क्षार निस्ते असून स्टोन नाही तयार होत. ते स्टोन, ते क्रिस्टल्स एकमेकाला स्टक होऊ नये म्हणून आपल्या युरिन मध्ये काही इनिबिटर्स असतात की ते त्याला चिकटू देत नाही. सायट्रेट नावाचे काही इनिबिटर्स असतात. तर ते जर तुमच्या युरिन मधले कमी झाले की मग ती प्रोसेस चालू होते आणि स्टोन तयार चालू होते. त्यामुळे जनरली तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर पहिलं प्रिस्क्रिप्शन असतं अल्कलायझर, की ज्यांनी तुमची युरिन डायल्यूट होईल, असं डॉक्टर तुम्हाला नेहमी पहिला औषध सांगतात. आणि त्याच्यामुळे मग स्टोन फॉर्म होण्याची शक्यता नंतर पुढे कमी होते. डॉक्टर सांगत आता हे औषध तुम्ही घेत राहा. ओके. आता मला असं वाटतं की किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपलं खानपान कसं असलं पाहिजे? खाण्यापिण्यामुळे स्टोन होतो हा क्रायटेरिया अगदी चुकीचा आहे. नाही होत का? खाण्यापिण्यामुळे होतं, पण चुकीचं खाण्यापिण्यामुळे. आलं लक्षात? आता तुम्ही बऱ्याचदा सांगता टोमॅटो खाऊ नका, नॉनव्हेज खाऊ नका, किंवा बीट खाऊ नका, चॉकलेट्स खाऊ नका, स्टोन तयार होतात. कारण काय असतं, त्यामध्ये ऑक्झॅलेट असतं. मॅक्झिमम स्टोन हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे तयार होतात. ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम ते युरिन मध्ये एकमेकाला बाइंड होतं, त्याचा स्टोन तयार होतो. पण ऑक्झॅलेट जर एक्सेस झालं तर स्टोन तयार होतो. पण हे जे ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम आहे हे युरिन मध्ये बाइंड होतात. तुम्ही जर ऑक्झॅलेट असणारे पदार्थ खाल्ले, त्याच्याबरोबर कॅल्शियम असणारे पदार्थ पण खाल्ले थोड्या वेळा, तर हे ऑक्झॅलेट आणि कॅल्शियम तुमच्या इंटेस्टाईन मध्येच बाइंड होतात, ते युरिन मध्ये जातच नाही. आलं लक्षात? ते जातच नाही. त्यामुळे एक्सेस युरिन मध्ये होणारा ऑक्झॅलेट आहे ते एक्सेस होत नाही. म्हणजे मी जेवढं ऑक्झॅलेट खातो तुम्ही तेवढं ऑक्झॅलेट खाता, पण मी त्याच्याबरोबर कॅल्शियम असणारे पदार्थ पण सेवन करतो. हे थोडस पदार्थ घेऊन एक्सप्लेन करा, म्हणजे हा पदार्थ आहे आणि कॅल्शियम. आता सपोज मी टोमॅटो खाल्ला आणि त्याच्यावर दूध पण पिलं थोड्या वेळाने, तर दुधामधलं कॅल्शियम आणि टोमॅटो मधलं ऑक्झॅलेट
हे इंटेस्टाईन मध्येच बाइंड होणार आहे. राईट. ओके. आलं लक्षात. सपोज मी नुसतंच टोमॅटो खात राहिलो, चॉकलेट्स खात राहिलो, नॉनव्हेज खात राहिलो, राईट. तर त्याच्यामधलं जे ऑक्झॅलेट आहे आणि त्याला कॅल्शियमच नाही मिळालं इंटेस्टाईन मध्ये, मग बॉडीचं काय, मी तुम्हाला सांगितलं कोणताही पदार्थ एक्सेस झाले की काय करणार आहे किडनी, बरोबर, सुरुवातीला सांगितलं होतं तो बाहेर काढणार आहे. राईट. मग ते एक्सेस झालं त्याला म्हणतात ऑक्झॅल्युरिया. म्हणजे आपल्या युरिनमध्ये ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यावेळेस किडनी ते बाहेर फिल्टर करायला लागतं. मग युरिनमध्ये ऑक्झॅलेट्स वाढतात आणि तसे आतमध्ये काही क्रिस्टल्स असतातच कॅल्शियम, राईट. ते मग किडनीमध्ये स्टक होऊन त्याचे स्टोन तयार होतात. ओके. तर भरपूर गोष्टी असं खाण्यापिण्यामुळेच होतं असं नाही, कारण तेच रिझन असतं. तर घरात प्रत्येकालाच व्हायला पाहिजे. प्रत्येक 4 लोक असले 4 जणांसाठी जेवण एकच बनतात आणि त्याच्यावर एक बॉडीची टेंडन्सी असते. बॉडीची टेंडन्सी असेल तर ते स्टोन तयार होतात. आणि त्याला जे काही पॉझिटिव्ह फॅक्टर्स मी जसं सांगितलं की एकच पुरुष घरात, हजबंड वाईफ आहे, हजबंड कामाला जातो, त्याला पाणीच प्यायला वेळ मिळत नाहीये, मग त्याला होतो. सेम अन्न खाऊन सुद्धा वाईफला होत नाही, कारण त्याचं रिझन काय, ती दिवसभर पाणी पित राहते, ती उन्हात नसते. तर ह्या गोष्टी बऱ्याचदा होतात. त्याच्यानंतर आणखीन बरेचशी कारण आहेत की काही दुसऱ्या डिसीजेस आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला स्टोन तयार होतात. फॉर एक्झाम्पल पॅराहायपोथायरॉइडिझम म्हणतात त्याला. त्यामध्ये काय होतं, तुमचं कॅल्शियम वाढतं, एक्सेस युरिनमध्ये खूप कॅल्शियम येतं. किंवा गाऊट नावाचा आजार असतो, गाऊट, ज्यामध्ये युरिक ऍसिड वाढतं. युरिक ऍसिड म्हणजे तुम्ही असं एजेड लोक बघितले असतील, पायाचा अंगठा वाकडा झालेला असतो, त्याला गाठ आलेली, टाच दुखते किंवा गाठ आलेली असे, दॅट इज गाऊट. ते युरिक ऍसिड जमा झाल्यामुळे तो आजार होतो. तो जर तुमचा सांध्यामध्ये जमा झाला तर तुम्हाला जॉईंटचे प्रॉब्लेम होतात, आणि तो जर किडनीमध्ये जमा झाला तर मग तुम्हाला स्टोन्स तयार होतात. आणि युरिक ऍसिड वाढल्यामुळे फक्त युरिक ऍसिड, यामध्ये 4 टाइप्स असतात स्टोन मध्ये. कॅल्शियमचे स्टोन असतात, व्हाईट स्टोन असतात, युरिक ऍसिड जे मी आता सांगितलं, आणि सिस्टाईन नावाचा स्टोन असतो. त्यातले हे युरिक ऍसिड स्टोन आणि कॅल्शियम स्टोन दोन्ही युरिक ऍसिडमुळे होतात. स्टोन मध्ये प्रकार असतात, 4 प्रकार असतात. त्यातले मॅक्झिमम कॅल्शियमचे असतात. आणि स्ट्रोवाईट मी जो तुम्हाला सांगितला, जो इन्फेक्शन होतो, ज्यांना पब्लिक टॉयलेट यूज करायची सवय असते, तर त्यांच्यामध्ये तो स्ट्रोवाईट नावाचा एक स्टोन तयार. ओके. आणि तुमचा युरिनचा पीएच खूप ऍसिडिक झाला तरी स्टोन तयार होतात, खूप अल्कलाईन झाला तरी स्टोन तयार. आता तुम्ही जे बोललात की 4 प्रकारचे स्टोन असतात, तर ह्या प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते किंवा हा स्टोन खूप भयानक असतो, असं काही आहे याच्यामध्ये? यामध्ये ऍक्च्युली स्टोन कशा प्रकारचा आहे, पेशंट माझा जो आला आणि त्याला स्टोन आहे, तर मला तोवरनं कधीच कळत नाही. जोपर्यंत स्टोन मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. तर त्याला काही बाकी पॅरामीटर्स असतात, काही ब्लड टेस्ट असतात, त्याच्यावरून आपल्याला थोडाफार अंदाज येतो. आम्ही पेशंटचं कॅल्शियम चेक करतो, आपण जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, सेरम क्रिएटिनिन, आपण GFR चेक करतो, किडनी फंक्शन कसं, त्याच्याबरोबर आपण आणखीन काही टेस्ट करतो, ज्यामध्ये युरिक ऍसिड, जसं मी आता सांगितलं युरिक ऍसिडचं. आणि युरिक ऍसिड वाढलं म्हणजे युरिक ऍसिडचा स्टोन असला पाहिजे असं नाही, इट मे बी कॅल्शियम, तो कॅल्शियमचा सुद्धा असू शकतो. दुसरी गोष्ट, आपण कॅल्शियम चेक करतो. कॅल्शियम जनरली हे लोकांचं कमी असतं, पण काही काही केसेसमध्ये असं असतं ते हायर लेवलपेक्षा जास्त असतं, कॅल्शियम जास्त असतं. मग त्याचे रिझन्स आपल्याला रूल आउट करावे लागतात. जसं मी मगा सांगितलं पॅराहायपरथायरॉइडिझम, त्यामध्ये कॅल्शियम एक्सेस होतं. तर अशा गोष्टी आपल्याला इव्हॅल्युएट करून मगच हे करावं लागतं. इव्हन जेव्हा मेनोपॉज येतं, ओल्ड एज असतं, ऑस्टिओपोरोसिस होतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला लागतं. म्हणजे स्त्रियांमध्ये होतं, पुरुषांमध्ये होतं, पण स्त्रियांमध्ये लवकर होतं. जेव्हा मेनोपॉज येतो त्यावेळेस ही प्रोसेस फास्ट होते. त्यावेळेस काय होतं, हाडामधलं कॅल्शियम ब्लडमध्ये यायला लागतं आणि ते फिल्टर होताना युरिन मधून, आणि त्या पिरियडमध्ये युरिन मधलं कॅल्शियम प्रमाण जास्त होतं, अशा स्टोन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर बऱ्याचशा गोष्टीमुळे, इव्हन तुमचं कॅल्शियम इंटेक खूप असेल, आता इतकं हे झालेलं आहे, लोक व्हिटॅमिन D3 काउंटरवर आणतात आणि घेऊन टाकतात, कॅल्शियम घेऊन येतात. मग ते एक्सेस प्रमाण झालं तर शेवटी बेसिक रूल आहे, पहिला सांगितलं, पण काही एक्सेस झालं की किडनी बाहेर काढणार आहे. बाहेर काढताना तो प्रॉपरली डिझॉल्व्ह नाही झाले ते क्रिस्टल्स, स्टकून त्याचे खडे तयार होणार आहे. नाही, आता हे झालं, मला आता एक वाटतं की समजा एक फॅमिलीनी ह्याच्याबद्दल कशी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे किती महिन्यातून तुम्ही सोनोग्राफी करायला पाहिजे, हे ह्याच्याबद्दल थोडं सांगा. आता कॉमनली काय होतं, आपण शुगर, बीपी रेग्युलर चेक करतो, बरोबर, म्हणजे माहिती, अरे वडिलांना, आजोबांना, किंवा नसलं तरी मित्राला झालं तरी आपण जाऊन बीपी चेक करतो की बीपी चेक करतो. तसं स्टोन साठी सोनोग्राफी हार्डली कोणी करतं की रुटीन चेकअप म्हणून.
जनरली काय होतं, जे कंपनीत वगैरे ज्यांचं रुटीन चेकअप मध्ये होतं तेवढी जर लोक सोडली तर 1% लोक सुद्धा अशी नाहीत की रुटीन म्हणून जाऊन सोनोग्राफी केली. जेव्हा पेन होतं किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तरी स्टोन होतं आणि त्याच्यासाठी काहीतरी मोठं ऑपरेट होतं किंवा किडनी फेल्युअरला जाते, मग त्या भीतीने मग लोक काही काही करतात. अदरवाईज तुमच्या घरात जर फॅमिली हिस्ट्री असेल, कारण हा आजार बराचसा अनुवंशिक पण असतो. 45 to 55% केसेसमध्ये हे तुम्हाला फॅमिली हिस्ट्री मिळते, वडिलांना आहे, आजीला आहे, आजोबाला आहे. मग अशा केसेस मी ऍडवाइस करतो की एक रुटीन चेकअप म्हणून तुम्ही दरवर्षी एकदा सोनोग्राफी करा. म्हणजे ऍटलीस्ट तयार जरी झाला तो वर्षभरात स्टोन तो एकदम मोठा होत नाही, 20-25 तर छोटा असतानाच तो डिटेक्ट होतो आणि त्या स्टेजला आपल्याला लगेच तो मेडिसिन डिझॉल्व्ह करता येतो किंवा त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला अवॉइड करता येतात तो अडकल्यामुळे. आणि जनरली ज्यांच्या घरात फॅमिली त्यांनी केलंच पाहिजे हे. ज्यांच्या घरात फॅमिली हिस्ट्री नाहीये त्यांनी सुद्धा 2 ते 3 वर्षातून एकदा सोनोग्राफी केली पाहिजे. आणि असं हार्ड अँड फास्ट नाही. म्हणजे बऱ्याचदा पेशंट आले, पेशंट आम्ही सांगतो तुला स्वप्न पडलं ना किडनी स्टोन झालाय सोनोग्राफी करून घे, कारण वर्ण कळणार नाही, त्या लक्षणं काहीच नसतं. म्हणजे वर्षातून एकदा तरी सोनोग्राफी केली करायलाच पाहिजे. आता तुम्ही जे काही ट्रीटमेंट केली त्यात ती एखादी अशी कुठली केस आठवते का की त्यांचा किडनी स्टोन इतका मोठा होता आणि त्यांनी सांगितलं की तो बरा झालाय ट्रीटमेंटमुळे, तर एखादी केस सांगत असेल? आता माझं रिसेंट पेशंट आहे, इव्हन ती केस बद्दल मलाही माहिती नव्हती की एवढा मोठा स्टोन त्या पेशंटचा गेलेला आहे. ते आता माझं 15 वर्षानंतर पुन्हा आलेलं आहे आणि जेव्हा ते आलेत त्यांना आत्ता स्टोन झालेला आहे. स्टोन छोटा आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर माझा 38 mm, 18 mm आणि 22 mm तिन्ही स्टोन 15 वर्षापूर्वी पूर्ण बरे झाले म्हणजे माझे रिपोर्ट्स नॉर्मल आले. 2 वर्ष मी ट्रीटमेंट घेतलेली, ते छोटे छोटे डिझॉल्व्ह होत गेले आणि लास्ट रिपोर्ट माझा नॉर्मल आला होता. म्हणजे ती केस माझ्या दृष्टीने खूप मोठी आहे. इव्हन माझ्या आयुष्यातली वन ऑफ द बेस्ट केस म्हणजे आई वडील 2 वर्षाच्या बाळाला कडेवर घेऊन आलेले, बाळ रडतंय, तरसत होतं, त्या आईची परिस्थिती मला बघवत नव्हती. सगळे रिपोर्ट्स करून आणले होते आणि 2 वर्षाच्या बाळाला 10 mm चा स्टोन होता. बापरे. आणि ती परिस्थिती म्हणजे आणि ऑपरेट फिक्स झालं होतं त्यांचं ऑपरेशन, फक्त एक जणांनी रेफरन्स दिला होता म्हणून तो आला. त्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पुढच्या सोनोग्राफीमध्ये तो 6 mm झाला. त्याच्यानंतर 3 mm चा स्टोन पेशंटनी पास केला. आई लक्ष ठेवायची प्रत्येक वेळेस लगेवर. त्या आईने तो स्टोन उचलून आला आणि त्याच्यानंतरची सोनोग्राफी पूर्ण नॉर्मल आली. म्हणजे 2 वर्षाच्या बाळाचा 10 mm चा स्टोन जाणं हे माझ्यासाठी तर मोठं होतंच, पण त्या आईसाठी असं होतं की काहीतरी वेगळं झालेलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात खूप काही चांगलं झालेलं, ते त्याचे जे फिलिंग होते. आणि त्यांनी मला नंतर एक लेटर लिहून दिलेलं आहे. एज्युकेटेड नव्हते पण त्यांना वर्ड सुद्धा लिहित, पण त्यातले जे इमोशन्स आहेत बस ते माझ्या आयुष्याची कमाई होती. अशी कुठली चॅलेंजिंग केस आहे का की जी तुमच्या लक्षात राहिली? आता इतक्या केसेस झालेल्या आहेत, प्रत्येक केस ही माझ्यासाठी चॅलेंजेस आहे. इतक्या केसेस केल्या आपण, मोर दॅन 15,000 केसेस आपल्याकडे झालेल्या आहेत आणि नंबर ऑफ पेशंट. आणि सगळ्यात त्यातल्या त्यात एक जी केस मी आता तुम्हाला सांगतोय, पेशंट येते 56-57 एज, त्यांनी आतापर्यंत 300 पेक्षा जास्त स्टोन पास केले. 300 पेक्षा जास्त. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पेशंट नेहमी आले की माझ्या रिसेप्शनिस्टला सांगतात माझा फोटो लावा क्लिनिकमध्ये. म्हणजे असेही केसेस आहेत की जे आपल्याला इतकं सॅटिस्फॅक्शन देऊन जातात आणि पेशंट पण एवढे अप्रिशिएट करतात. आणि 300 एवढे स्टोन पडणं हे साधी गोष्ट नाही. एवढं कसं काय झालं? म्हणजे तयार होतं हे बऱ्याचदा जेनेटिक. इव्हन नॉनव्हेज खूप स्टोन तयार होतं. अच्छा, ते खात असतील? हो, खूप नॉनव्हेज. म्हणजे ट्रीटमेंट चालू करता आम्ही सांगतो नॉनव्हेज बंद करायचं. पेशंटने मला पहिल्याच दिवशी सांगितलं मी नॉनव्हेज बंद करणार नाही. म्हटलं ठीक आहे, मग झाली की आहेच मी. तर अशाही भरपूर गोष्टी असतात. इव्हन काही काही केसेस अशा असतात की प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट झाले स्टोन आणि त्याला काहीच ट्रीटमेंट नाही, ऑपरेट नाही करतायत, भूल चालत नाही. अशा बऱ्याचशा केसेस आम्ही ट्रीट केलेल्या आहेत. बाळ नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे, बाकी पूर्ण त्यांचं म्हणजे जे ते 9 महिने आहेत ते बिना सिम्पटम्सचे गेलेले आहेत. अशा भरपूर केसेस आहेत. ते एक जॉब सॅटिस्फॅक्शन असतं त्यामध्ये. म्हणजे सर प्रेग्नन्सी मध्ये समजा किडनी स्टोन कळला की आहे आणि ट्रीटमेंट घेतली तर बाळाला काही सेफ नाही, याचा साईड इफेक्ट काही नाही, सेफ मेडिसिन. म्हणजे माझं 1 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत मेल फिमेल सगळे पेशंट आहेत. आणि एका वेळेस एका पेशंटला 10, 20, 50 सुद्धा स्टोन असू शकतात. त्याच्यात नंबर नाही. एका वेळेस दोन्ही साईडला, दोन्ही पाईपमध्ये, ब्लॅडरमध्ये सगळीकडे स्टोन असू शकतात. असं काही नाही की पेशंटला एकच स्टोन असतो, 2 असतो. म्हणजे कधी कधी 50 स्टोन असतात, 20 स्टोन असतात, 10 स्टोन असतात आणि वेगवेगळ्या साईज.
ओके. सर आता तुम्ही 30 वर्ष झालं काम करता, तर मला अचानक सुचला प्रश्न, की लोक तुम्हाला असे कुठले काहीतरी गमतीदार प्रश्न विचारत असेल, की तुम्ही पण म्हणता, की काय विचारलंय तुम्ही मला असं काय अरे, काय काय प्रश्न म्हणजे प्रॅक्टिस विचारतात? मधले ते अनुभव पण ना असं एक सुखद एक धक्का देऊन जातात. तर फॉर एक्झाम्पल म्हणजे कोणीतरी ऑफिस मधनं म्हणजे जोक म्हणून हा. सांगतोय मी, की 3-4 IT मधले कोणीतरी यंग मुलं घेऊन येतात. हा. मित्राला स्टोन झाला, आम्ही क्रिकेट खेळत होतो, उचलून आणले, तो लोळतोय. मग डॉक्टर सांगतात, अरे ह्यांना सांगितलं डॉक्टरांनी की बियर प्या, स्टोन निघून जाईल. सगळ्यांचे एक्सप्रेशन. मग दुसऱ्या दिवशी त्यातले 1-2 जण येतात, तर काय झालं, तसं स्टोन तयार होतो कसा ते सांगा. तर असेही गमतीशीर म्हणजे असतात. हा. आणि एखाद्या पेशंटला विचारलं, तुम्हाला खड्याबद्दल काय माहितीये, मग तर मग तुम्हाला खडा खडा माहितीये. माहित काहीच नसतं त्याला. खळंखळं हा, आणि यामध्ये खडा तयार झाल्यानंतर हा. प्रत्येक पेशंटला त्याचा प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक मित्र काही ना काही सल्ले दिलेले असतात. आणि एक एक सल्ले इतके मजेशीर असतात, ते आम्ही प्रॅक्टिस मध्ये खूप एन्जॉय करतो. म्हणजे आमचा तो रिलॅक्सिंग टाइम असतो ते सगळं ऐकणं. सर आता जसं तुम्ही बिअरचा उल्लेख केला, तर मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडतो. तर हे कितपत खरं आहे? बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडतो हा अगदी चुकीचा समज. म्हणजे स्टोन पडेल का नाही हा. याची गॅरंटी नाही, पण बिअर आयुष्यभर चालू राहते. ती मात्र 100% आयुष्यभर चालू राहते, एवढी गॅरंटी. हा. ऍक्च्युअली काय होतं, बिअरचा इफेक्ट काय असतो, ते डायबिटिक आहे, थोडीशी युरिन जास्त तयार होते. ओके. आणि त्या फ्लोनी छोटा मोठा पडला तर पडला, ते पाण्याने पण होणार आहे. बरोबर. पण प्रॉब्लेम आहे, उलट बिअर पिल्याने स्टोन जास्त तयार होतं. तुमचं हो. युरिन कॉन्सन्ट्रेटेड होतं, युरिक ऍसिड वाढतं, आणि त्याच्यामुळे बिअर, ज्यांना रेग्युलर बिअर पितात त्यांना स्टोन तयार होण्याची शक्यता आणखीन जास्त वाटते. तर हा समज एकदम चुकीचा आहे की बिअर पिण्याने स्टोन बरे होतात. बिअर पिण्याने स्टोन बरे होत नाही. तो कावळा बसायला, फांदी तुटायला, एखादा युरिन जास्त झाली त्यातून छोटा 2-3 ml चा Right. पडून गेले का, मोठ्या स्टोनला तुम्ही बिअर पित बसला तर काही नाही, बिअरची सवय लागणार एवढी मात्र नक्की. सर जसं मी तुम्हाला मागाशी एक प्रश्न विचारला की बिअरनी स्टोन खाली पडतो असं म्हणतात, तर असं अजून काय आहे की जसं लोकांमध्ये मिसकन्सेप्शन आहे की बिअरनी होतं, तसं अजून काय आहे की हे प्यायल्याने, हे खाल्ल्याने किडनी स्टोन निघून जातो? आता जे शहरातले पेशंट येतात ते बिअरचं सांगतात. हा. आता बरेचसे जे गावाकडचे पेशंट येतात, बरेचसे पेशंट येतात, आणि प्रत्येकाचा जसा हा बिअर असतो त्यांच्यासाठी ती ताडी माडी असते. तरुण ती ताडी सर माडीने जातो, पण जो बिअरचा इफेक्ट आहे तोच ताडी माडीचा आहे, त्यांनी काही होत Right. नाही. ते प्रिकॉशन म्हणून ताडी माडी आणि बिअर मध्ये एवढाच फरक आहे. तुम्ही मिश्री लावताय किंवा तंबाखू लावताय, आलं शेवटी आलं बेसिक एकच. Right. तर त्याच्यामुळे जातो असं काही नाही. पण ऍटलिस्ट छोटे जे स्टोन असतात, जी डायुरेटिक ऍक्शन असते ताडीमाडी किंवा बिअरमुळे जी जास्त लघवी असते, तर जे 2-3 mm चे स्टोन असतात ते त्या युरिनच्या प्रेशरने जातात. वरनं जी प्रेशर येतं, युरिन तयार होतं, त्या प्रेशरमुळे ते छोटे स्टोन, मोठ्या स्टोनवर त्याला काही ऍक्शन होत नाही. आणि जे ताडीमाडी बिअर पिऊन होणार आहे तेच तुम्हाला पाण्याने होणार आहे. राईट. त्यापेक्षा तुम्ही भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड राहा, तोच इफेक्ट होणार आहे. सर अजून एक मला विचारायचं आहे की आपण जसं शहरामध्ये फिल्टर करून पाणी पितो, तर गावाकडे शक्यतो फिल्टर किंवा तसं स्वच्छ पाणी नसतं. बरोबर आहे. तर असं तुम्हाला जाणवतं की गावाकडे किडनी स्टोन त्याच्यामुळे जास्त होतात किंवा बरोबर आहे, शहरात? कारण क्षारयुक्त पाणी असतं. तुम्ही जर गावाकडे बघितलं हापसा किंवा बोरिंगचं पाणी, राईट. त्या बादलीला एक थर साचलेला असतो व्हाईट कलर, हा. बरोबर. राईट. तोच स्टोन होण्याची प्रोसेस पण तशीच असते. ते एकमेकावर कण कण जमा होऊन स्टोन तयार होतात. त्यामुळं गावातल्या लोकांना मी ऍडवाइस करतो, ऍटलिस्ट तुम्ही थोडी तुरटी फिरवा आणि मग राहिलेलं पाणी तुम्ही बॉईल करा आणि ते गाळून घ्या. ते प्रिकॉशनरी मेजर म्हणून तुम्हाला गावाकडे पाडावं लागतं. ऍटलिस्ट ज्यांना स्टोन आहे त्यांना ते कंपल्सरी करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गावात फिल्टर वगैरे पॉसिबल नसतं. बरोबर. ते ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि सर एखाद्या व्यक्तीला समजा माहिती आहे किंवा जाणवते की मला किडनी स्टोन आहे किंवा त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, पण ते ट्रॅव्हल करतायत, कुठेतरी जायचंय, तर अशा वेळी ते काय ट्रीटमेंट घेऊ शकत नाही लगेच ट्रॅव्हल मध्ये बंद करून किंवा काम थांबून, तर असं काय आहे, औषध आहे का किंवा घरातली एखादी वस्तू, फूड असं की ते सोबत ठेवू शकतात की ते दुखू नये म्हणून? ऍक्च्युली किडनी स्टोन दुखायला लागल्यावर फूड बाकी पॅरामीटर्स काही होत नाही, त्याला मेडिसिनच घ्यावं लागतं. तर ज्यांना स्टोन आहेत त्यांना आम्ही जाताना कुठेही ट्रॅव्हलिंग करताना नेहमी सांगतो, एखादं पेन किलर जे स्टोनशी रिलेटेड आहे ते नेहमी तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडनं लिहून घ्या, ते नेहमी जवळ ठेवा.
कारण हा स्टोन कधी आणि कुठे दुखेल काहीच सांगता येत नाही. राईट. म्हणजे पहिल्या पावलाला बरा असतो आणि दुसऱ्या पावलाला माणूस लोळायला लागतो इतकं. आणि त्यावेळेस तुम्हाला वेळ नसतो की जाऊन कुठेतरी मेडिकल किंवा रात्रीची वेळ आहे, तर अशा वेळेस हे पेन किलर तुम्हाला कॅरी केलंच पाहिजे. आणि मग बऱ्याचदा ह्या पेन किलर टॅबलेट घेऊन सुद्धा ते लवकर बरं वाटत नाही, मग तुम्हाला लास्ट ऑप्शन असतो हॉस्पिटलला जाऊन पेन किलरचं इंजेक्शन घ्यायचं. ओके. तर त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. पण हा एक स्टोनच्या पेशंटसाठी एक श्राप म्हटलं तरी चालेल. तर ते पेन इतकं भयंकर असतं की बऱ्याचदा जर मेडिसिननी नाही ते कव्हर झालं तर तुम्हाला दुसरा आणि जवळपास ऑप्शन नसेल तुम्हाला हॉस्पिटल वगैरे, मग अशा लोकांचे हाल होतात. त्यामुळे नेहमी ज्या स्टेजला तुम्हाला सुरुवात झाली दुखायला लागली, तुम्हाला शंका आली की दुखायला लागले, त्या स्टेजला जर तुम्ही पटकन गोळी घेऊन टाकली ती पेनची इंटेन्सिटी वाढत नाही, तिथल्या तिथे थांबतो. पण खूप पेन होऊसपर्यंत वाटणार नाही. पण हे जे मेडिसिन आहे ते डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टरच्या घ्यायचंय ना, सल्ल्याने. आपण मेडिकल मधून नको घ्यायला. मधून नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने. कारण यातल्या बऱ्याचशा गोळ्यांची काही काही जणांना ॲलर्जी असू शकते किंवा किडनी फंक्शन डिस्टर्ब असेल तर बरेचसे पेन किलर चालतही नाही. तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे मेडिसिन घ्या. असं कधी झालं की तुमच्याकडे एखाद्या पेशंटने ट्रीटमेंट घेतली, त्याचा स्टोन पण बरा झालाय, पण परत किडनी स्टोन त्याला झालाय? हो, होतं. हे बऱ्याचदा होतं. कारण किडनी स्टोन होऊ नये म्हणून तुम्ही ऑपरेशन करा किंवा माझं औषध घ्या, त्यांनी किडनी स्टोन गेला, झालेला स्टोन आता तुमचा जाणार आहे, पण तुम्ही प्रिकॉशन्स नाही घेतले, जे मी तुम्हाला पॉझिटिव्ह फॅक्टर्स झाले त्याला तुम्ही पुन्हा एक्सपोज झाला किंवा काही मेंटेनिंग कॉज आलं, हे पुन्हा होणार आहे. त्यामुळे पुन्हा होऊ नये म्हणून तर स्टोन जे तयार झालेला आहे हे तो आउटकम आहे, म्हणजे तुमच्या बॉडीची टेंडन्सी आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या रूम मध्ये पाणी कुठनं तरी येत आहे, तुम्ही पाणी रोज काढताय, ते पुन्हा येणारच आहे, पण जिथून येते ते जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत ते पुन्हा येणं बंद होणार नाही. सेम प्रोसेस आहे. पुन्हा होऊ नये म्हणून तुम्हाला बाकी काळजी घेतलीच पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला ज्या काही मी गोष्टी अगोदर सांगितल्या त्याप्रमाणे त्याच्याबरोबर पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचा रोल आहे प्राणायाम. कपालभाती प्राणायाम नावाचा जो प्राणायाम आहे, त्यांनी हे आहेत श्वासाचे प्राणायाम, पण या प्राणायाम मध्ये तुम्ही पोटाला व्हायब्रेशन्स देता. त्या व्हायब्रेशननी काय होतं, पोटातला प्रत्येक अवयव व्हायब्रेट होतो. इतका फरक पडतो? हो. आणि व्हायब्रेट झाल्यावर मी तुम्हाला पहिल्यांदाच प्रोसेस सांगितली. हा स्टोन कसा तयार होतो, पहिला स्फटिक चिकटतो छोटासा, त्याच्यावर डिपॉझिट होऊन 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 मग स्टोन तयार होतो. आणि हा स्टोन जो आहे जेव्हा तो 2 mm च्या वर जातो त्याला स्टोन म्हणतात, त्याच्या आधी त्याला खार म्हणतात, कॉन्क्रिशन. पण हे जर प्राणायाम तुम्ही करत राहिला तर पहिलाच चिकटणारा स्फटिक जर त्या व्हायब्रेशननी पुढे ढकलला गेला तर बेसिक नाईडच तयार होणार नाही की ज्याच्यावर पुन्हा डिपॉझिट होईल. त्यामुळे स्टोन तयार होणे इतकं सिम्पल आहे. त्यामुळे जर रेग्युलर तुम्ही प्राणायाम केले तर हे स्टोन पुन्हा तयार होण्याची शक्यता खूप कमी. त्यामुळे प्राणायाम, कपालभाती प्राणायाम हा स्पेसिफिक प्राणायाम स्टोनसाठी करायलाच पाहिजे. ज्याच्या घरात फॅमिली हिस्ट्री आहे किंवा ज्याला स्टोन होऊन गेलेला आहे किंवा ज्याला स्टोन नको, या सगळ्यांसाठी हा महत्वाचा प्राणायाम करायलाच पाहिजे. आता तुम्ही मगाशी एक केस सांगितली होती, मला अचानक आठवलं की लहान मुलांना 2 वर्षाचा तो बाळ होतं त्याला झालं, तर मला हेच विचारायचं की लहान बाळाला कसं काय होऊ शकतं? आता लोकांचं जेव्हा पेशंट येतात खूप कॉमन क्वेश्चन असतो, सर आम्ही तर काहीच खात पित नाही, मला स्टोन कसा झाला? बरोबर. तर लहान बाळांमध्ये काय होतं, लहान बाळ तर 1-2 वर्षाचं काहीच खात पित नाही, बरोबर आहे. तर काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात ज्यामध्ये सिस्टाईन नावाचा स्टोन तयार होतो. सिस्टाईन नावाचा हा अमायनो ऍसिड जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज असतात, चयापचयाची प्रक्रिया ज्या असतात त्यामध्ये ते सिस्टाईन नावाचा जो पदार्थ असतो तो युरिन मध्ये वाढतो, त्याला म्हणतात सिस्टाईन युरिया. आणि हे क्रिस्टल्स वाढले की क्रिस्टल्स एकमेकाला चिकटतात, मग त्याचा सिस्टाईन नावाचा स्टोन तयार होतो. म्हणजे माझं जी केस आहे आता रिसेंट केस आलेली आहे, माझं 2.5 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या लघवीच्या पिशवीत 20/16चा स्टोन आहे. ती मी आता ट्रीटमेंट त्याची फक्त 1 महिन्यापूर्वी चालू केलेली आहे. तर असं काही नाही की लहान बाळाला स्टोन तयार होत नाही किंवा छोटे तयार होतात, एवढे मोठे स्टोन एवढं लहान मुलाला असू शकतात. जेनेटिक प्रॉब्लेम, हा जेनेटिक प्रॉब्लेम. आणि आणखीन एक स्टोन असतो इंडिगो नावाचा. इंडिगो? हो, ब्लू कलरचा स्टोन असतो. ते फक्त आम्हाला शिकवलं गेलेलं आहे, तो कधीतरी कुठेतरी कुणाला दिसला असेल म्हणून बुकमध्ये तो आम्ही बऱ्याचदा पाहता की नाही पाहत? नाही, तो खूप रेअर आहे, फक्त तो आहे ऑन पेपर म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. कधी खूप खूप रेअर इंडिगो नावाचा ब्लू कलरचा स्टोन. वाव, ते असं नशिबाचं. तर बऱ्याचदा किडनी स्टोन झाल्यावरती म्हणतात की सर्जरी करा, आणि बऱ्याचदा लोकांना ते घाबरायला होतं की सर्जरी, मग ते पर्याय शोधतात, चला आपण ह्या डॉक्टरकडे पण जाऊ बघू. तर तुमच्याकडे असं कधी कोण आलं की आता त्यांना सांगितलं की सर्जरी तुमची होणार आहे
पण ते तुमच्याकडे आलेत की चला आपण एक ऑप्शन म्हणून किंवा बघूयात, तर असं एखादी केस सांगा. आता माझं रिसेंट जी केस आहे हम्म. खूप एक्सलंट केस आहे. हम्म. साधारणतः 30 ते 35 एजच्या मधलं जेंट्स पेशंट आहे, मेल पेशंट आहे. 17.8 mm चा स्टोन आहे. बापरे. 17.8 आणि दुसऱ्या काही कारणासाठी एका हॉस्पिटलला ऍडमिट झाले. ते सगळं रूल आउट करताना तो स्टोन डिटेक्ट झाला. म्हणजे अगोदर होताच पेशंटला, पण पेशंटची मानसिक तयारी नव्हती मला ऑपरेशन करायचं. कारण त्यांच्या घरात 2-3 केसेस मी केल्या होत्या. तर तिथे बट ऑब्वियस आहे, एवढा मोठा स्टोन म्हटलं की हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे ना. हॉस्पिटलनी त्यांना ऍडवाइस केलं की त्यांचं बरोबर आहे की ती ऑपरेटच करावं. पण पेशंट ठाम होता, सर की मला माझी जी ट्रीटमेंट चालू आहे तिथे मला डॉक्टरांनी 3 महिने थांबायला सांगितलं. माझं किडनीचं सगळं इव्हॅल्युएट करूनच त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि नाहीच काही झालं किंवा मध्ये जर वाटलं काही किडनीला त्रास होऊ शकतो तर डॉक्टर्स मला ऑपरेशन करायला सांगा. पण हॉस्पिटलवाल्यांनी त्यांना की त्यांच्या दृष्टीने नाही, तुम्हाला इमर्जन्सी केलंच पाहिजे. शनिवारचा दिवस होता, डॉक्टर मंडेला येणार होते ऑपरेशन करणार आहे. शनिवार आणि रविवार मिळून मला पेशंटनी कमीत कमी 15 ते 20 वेळा फोन केले, सर असं असं आहे, माझं ऑपरेशनचं एकत्र मला करायचं नाही. म्हटलं माझ्या हातात आता काहीच नाही. म्हणजे हे टोटली तुमचा डिसिजन आहे ऑपरेशन करायचं का नाही, आणि 100% जाईल का नाही ही मी गॅरंटी नाही देते. बरोबर. पण मी ट्राय करू शकतो, याच्यापेक्षा खूप मोठमोठे खडे गेलेले आहेत, तर तुम्ही डिसाईड करा. तर पेशंटचं माइंड आहे की नाही करायचं, मला नाही करायचं आहे. आणि सोमवारी सकाळी पेशंट येणार होते, डॉक्टर येणार होते ऑपरेशनचा डिसिजन घ्यायला. सकाळी पेशंट 9-9:30 वाजता टॉयलेटमध्ये गेला आणि त्याचा 17.8 mm चा स्टोन ॲज इट पास झाला. ते तो उचलून ठेवला. तिथल्या डॉक्टर म्हणजे एखादं वेगळं बाळ जन्माला आल्यावर कसे सगळे बघायला येतात तसा स्टोन बघायला अख्खं हॉस्पिटल की 17.8 mm चा स्टोन कसा पडू शकतो. बापरे. मग पेशंटने मला तो स्टोन आणून दिला. ते असे एक मजेशीर किस्से येतात. किंवा आणखीन एक केस आहे, त्यांचं 15 दिवसानंतर ऑपरेशन ठरलं होतं, एक प्रतिष्ठित व्यक्ती. ऑपरेशन ठरल्यानंतर फिक्स झालं, डेट टाइम सगळं झालं. त्यांच्या ब्लड टेस्ट झाल्या, सगळ्या ऑपरेशनच्या दृष्टीने जे जे काही टेस्ट अगोदर लागतात पूर्ण कम्प्लीट झाल्या होत्या. त्यांचे एक मित्र आहेत की ज्यांच्या ओळखीमध्ये मी जवळजवळ 50 ते 60 केसेस ट्रीट केलेल्या आहेत ऑपरेशन. तर त्यांनी त्यांच्या आग्रह खात्यात की माझे डॉक्टर आहेत, तुम्ही फक्त माझ्या डॉक्टरांकडे एकदा या, तुमचं ऑपरेशन 15 दिवसांनी आहे, तुम्ही 15 दिवस औषध घ्या आणि 15 दिवसानंतर तुम्ही पाहिजे तर ऑपरेशन करा. घेऊन आले, सगळं एक्सप्लेन केलं त्यांना. म्हटलं तुम्ही 15 दिवस ऑपरेशनच्या दिवशी ऑपरेशन करा, तोपर्यंत माझं औषध चालू ठेवा. 12-13 mm चा स्टोन होता. त्यांचं ऑपरेशन काहीतरी गुरुवारी होतं. बुधवारी रात्री त्यांच्या टॉयलेटमध्ये तो अख्खाच्या अख्खा स्टोन पडला. ते इतके सरप्राईज झाले. दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पुन्हा टेस्ट केलं, डॉक्टरांना धावून दाखवला, त्यांचे ऑपरेशन करणारे ऑपरेशन कॅन्सल झालं. म्हणजे असेही केसेस असतात की त्यांच्या नशिबात ते होतं. म्हणजे त्या पेशंटला मित्रांनी फोर्स करून आणणं, त्यांनी ट्रीटमेंट घेणं, आणि एवढ्या स्टोनला आम्ही गॅरंटी देत नाही की 15 दिवस पडेल, पण अशी पडू शकतात. तो पडायचा जर असेल स्टोन ना, तो 2 दिवसातही पडू शकतो. आम्ही तेच विचारणार होतो की क्या कमी कालावधी जातो का तो पडायचा असेल तर 2 दिवसातही पडू शकतो. म्हणजे माझं असे केसेस 11-11 mm चे 3ऱ्या-4थ्या दिवशी पडले. पण डिझॉल्व्ह व्हायला तो आपला लेवल आहे, किती डिझॉल्व्ह होतो नाही होतो हे मिनिमम आपल्याला 3 ते 4 महिन्यानंतरच्या सोनोग्राफी नंतरच कळतं. म्हणून आम्ही दर पेशंटचं ट्रीटमेंट चालू केल्यावर एव्हरी 3 to 4 months आम्ही सोनोग्राफी रिपीट करतो, जोपर्यंत बाकी सगळे पॅरामीटर्स नॉर्मल असतील तर. पण किडनीला जर काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम होणार असेल किंवा व्हर्जवर असेल, मग अशा केसेसमध्ये कधी कधी 15 दिवसात, महिन्यात सुद्धा आपल्याला सोनोग्राफी करावी लागते. ओके. असं काही क्रायटेरिया फिक्स नाही की महिन्यानीच करायची, 2 महिन्यांनीच करायची. डिपेंड्स, केस टू केस ते डिफर होतं. राईट. सर, किडनी स्टोनची जी सर्जरी आपण करतो ती किती कॉस्टली असते? ऍक्च्युली सर्जरीची जी कॉस्ट आहे ते डॉक्टर टू डॉक्टर डिपेंड्स असते. ओके. आता जे बेसिक ऑपरेशन होतात ते मिनिमम 70 ते 80 हजारापासून चालू होतात. हे बेसिक आहे? हो, बेसिक. आणि ते 4-5 लाखापर्यंत पण जाऊ शकतात. तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स किती, स्टोन किती आहेत, कुठे आहेत त्याच्यावर. आणि यामध्ये 2-3 गोष्टी असतात. खर्च का वाटतो कारण ऑपरेशनच्या आधी काही टेस्ट असतात, त्यामध्ये सिटी स्कॅन आलं, ब्लड टेस्ट आलं, हे तो खर्च वेगळा. हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यावर ऑपरेशन पर्यंतचा खर्च वेगळा. आणि ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याचदा तुमच्या युरेटरमध्ये जी मूत्रनलिका असते त्यामध्ये एक डीजे स्टेंट नावाचा एक स्टेंट ठेवतात की जे फोडलेले स्टोन्स त्याचे क्रिस्टल त्याला ऑब्स्ट्रक्ट होऊ नये म्हणून. तो काढण्यासाठी पण पुन्हा एक वेगळा खर्च असतो, 20 ते 30 हजार रुपये.
ते तुम्ही मोठामोठी जर सगळं कॅल्क्युलेट केलं ते लाखाच्या घरात जातं मिनिमम. त्याचा जर कम्पेअर केलं तर आपली जी ट्रीटमेंट आहे ऑपरेशनच्या खर्चाच्या हार्डली 20% मध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण होते. आणि काय होतं बऱ्याचदा माझे 2 क्लिनिक आहेत. एक वस्ती एरियामध्ये. ऍक्च्युली त्या लोकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली होती 1999 मध्ये त्यावेळेस माझी फी होती 5 रुपये आणि 10 रुपये. पण त्या लोकांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. माझं स्टोनचं डेव्हलप होण्याचं कारणच ते लोक आहेत. कारण बरेचसे पेशंट यायचे, सर 12 mm चा स्टोन आहे, 15 mm चा स्टोन आहे, ऑपरेट सांगितलंय, घराची परिस्थिती नाहीये, कमवणारे 2 जण आहेत, घरात 6 माणसं आहेत हार्डली, म्हणजे आमचं रोज भागवणं मुश्किल आहे ऑपरेट. एक तर मग आम्ही जे होईल ते होईल किंवा तुम्ही काही करू शकत असेल तर बघा. तिथून जे मला इन्स्पिरेशन मिळत गेलं आणि पहिल्या ज्या 20-30 केसेस होत्या की मी ज्यांचं ऑपरेशन वाचवलंय, म्हणजे जे लोक अजूनही माझे पेशंट आहेत त्यांचं 3rd जनरेशन माझ्याकडे, तर अशा लोकांच्या आशीर्वादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. तर ते आशीर्वाद खूप काउंट करतात. त्या लोकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मला दिलेला जो काही त्यांनी वेळ आहे. कारण काय होतं स्टोन डिझॉल्व्ह व्हायला तो 1-2 दिवसात नाही होत. मिनिमम आपल्याला 3-4 मंथ्स नंतर अंदाज येतो स्टोन किती डिझॉल्व्ह होत आहे. पण बऱ्याचदा लोक थांबत नाहीत एवढे. बरोबर. पण त्या लोकांनी त्यावेळेस तुम्हाला आता प्रॉब्लेम, आता लोकांना माहिती आहे मला 4, 6, 8 महिने लागणार आहे. लोक 2-2 वर्ष थांबतात. पेशंट येऊन सांगतात की सर तुम्ही सांगाल की आता होत नाहीये पॉसिबल, त्यावेळेस ऑपरेशन करा, त्यावेळेस आम्ही ऑपरेशन, एवढा फेथ ठेवून लोक येतात. राईट. तर हे क्रायटेरिया म्हणजे लोकांनीच हे सगळं घडवलेलं आहे. अदरवाईज हे पॉसिबल नव्हतं. आणि हे जे तुमचं वस्ती भागातलं क्लिनिक आहे ते एक्झॅक्टली कुठे ते ऑडियन्सला सांगा. माझं केळेवाडी म्हणून एरिया आहे, राऊतवाडी, हनुमान नगर, पौड रोडला. तिथे एक क्लिनिक आहे. 1999 पासून मी चालू केलेलं आहे. आणि ते माझं क्लिनिक म्हणण्यापेक्षा आता ते पूर्ण एरिया माझं फॅमिली झालेलं आहे. म्हणजे तिथे फक्त ट्रीटमेंटसाठी नाही, एखादी सासूचं सुनेचं सांगायला येते, सून सासूचं सांगायला येते, आजी मुलांचं सांगायला येते. तर एक फॅमिली बॉन्डिंग इतकं झालेलं आहे. आणि तो विश्वास जो आहे तोच मला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. म्हणजे ते तुम्ही सगळ्यात पहिलं माझं पहिलं क्लिनिक आहे. माझे 2 क्लिनिक आहे. दुसरं क्लिनिक आहे ते एक्स्ट्रीमली वेगळं, म्हणजे तिथे हायली एक्झिक्युटिव्ह क्लिनिक आहे. बऱ्याचदा मला आता लोक म्हणतात सर तुम्ही इकडे एवढं मोठं चालू केलं, इथे वेळ नसतो, तुम्ही वस्ती एरियातलं क्लिनिक बंद करा. पण ते पॉसिबल नाहीये. त्या याच्यावरून मी इथपर्यंत आलेलो आहे. एक वेळेस मी इकडचं बंद करेल पण तिकडचं नाही बंद करणार. त्या लोकांचे आशीर्वाद जे आहेत त्याच्यामुळेच बस. राईट. सर आता आपण पॉडकास्टच्या एकदम शेवटाकडे आलोय, तर जाता जाता मला हेच विचारायला आवडेल की लोकांना तुम्ही काय सांगसाल की किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे. सपोज घरात फॅमिली हिस्ट्री आहे, दरवर्षी तुम्ही सोनोग्राफी करा. जर होणार असेल तर छोटं असतानाच डिटेक्ट होईल. दुसरी गोष्ट पाणी भरपूर प्या. किती पाणी प्यायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट अननेसेसरी सेल्फ मेडिकेशन करू नका. म्हणजे कोरोनामध्ये व्हिटॅमिन सी लोकांनी इतकं भरभरून घेतलेलं आहे, त्या व्हिटॅमिन सी मुळे ऑक्झॅलिक नावाचे स्टोन तयार होतात. किंवा व्हिटॅमिन बी, काही बी व्हिटॅमिन्स आहेत ते तुमच्या शरीरात कमी झाले तरी स्टोन तयार होतात. व्हिटॅमिन ई कमी झालं तरी स्टोन. तर तुमची जी काही डेफिशियन्सीज आहेत, जी लक्षण आहेत, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही सगळी औषधं घ्या. म्हणजे कोविड नंतर याचं प्रमाण वाढलेलं आहे खूप. म्हणजे कोविड नंतर इतकं व्हिटॅमिन सी घेतलेलं आहे, त्या इव्हन तुम्ही पित्ताची जी औषधं घेतात त्यातली बरेचशी पित्ताच्या औषधांमुळे सुद्धा तुम्हाला स्टोन तयार होतात. काही खोकल्याच्या औषधामुळे स्टोन तयार होतात, कारण त्या स्टोन जो असतो त्यामध्ये ते कंटेंट जमा होतं आणि ते डिपॉझिट होऊन त्याचे स्टोन तयार होतात. तर सेल्फ मेडिकेशन करू नका. इव्हन तुमच्या घरामध्ये काही फॅमिली हिस्ट्री आहे, इव्हन ओबेसिटी जो जडत्व आहे ते एक स्टोन होण्याचं मोठं कारण आहे. तर तुमचं वेट लॉस मध्ये तुम्ही थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये जसं सांगितलं जेनेटिक प्रॉब्लेम किंवा हेरिडिटी प्रॉब्लेम, घरात तुम्हाला जर युरिक ऍसिड कोणाला असेल तर तुम्ही तुमचं चेकअप करून घ्या. ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मलच आहेत का नाही पहा. रेग्युलर एक्सरसाइज करा, खूप महत्वाचं आहे. आणि प्राणायाम जे मी सांगितलं होतं, तुम्हाला जर प्रिव्हेंट व्हायचं असेल तर कपालभाती प्राणायाम तुम्हाला एकदम वरदान ठरू शकते. सर थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ, तुमचं इतकं बिझी शेड्यूल आहे मला माहिती, तरी तुम्ही वेळात वेळ काढून आज माझ्या पॉडकास्टमध्ये आलात आणि इतकी भारी माहिती सांगितली की मला पण काय काय गोष्टी माहिती नव्हत्या त्या मला समजल्या. सो थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, मला खूप भारी वाटलं. थँक्यू. तुम्हाला जर हा पॉडकास्ट खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.
जेणेकरून मला ग्रो व्हायला मदत होईल आणि असंच इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट मला तुमच्या समोर घेऊन यायला मदत होईल. धन्यवाद.